मातीमधून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे आभाळापर्यंत झेप घेण्याची जर कुवत कोणामध्ये असेल तर ती आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामध्ये. चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवसेनेला नेण्याचं काम मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिवसेना आज पसरली आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात तुम्ही कुठेही जा, शिवसेना आणि शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्हाला निवडणुकीमध्ये चांगल्या मताने निवडून येताना दिसतोय. तुम्ही कुठेही जा, शिवसेनेची चांगली बांधणी, चांगली मांडणी आणि प्रभावी कार्यकर्त्यांची यंत्रणा तुम्हाला प्रत्येक शहरात दिसेल, प्रत्येक गावात दिसेल. सध्या निवडणुकीचा माहोल आहे. निवडणुकीच्या या वातावरणात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे उजवे ठरत आहेत. तुम्ही कधी पण बघा आणि कुठे पण बघा, भलेही त्यांना गद्दार गद्दार म्हटलं जात असेल, पक्ष फोडला म्हटलं जात असेल, काही पण म्हटलं जात असेल, परंतु एक खरं आहे की महाराष्ट्र राज्यातील सामान्य जनतेनं एकनाथ शिंदे साहेब यांना उचलून धरलं आहे. सामान्य जनतेनं प्रेम दिलं आहे. सामान्य जनता एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे. सामान्य जनता धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे साहेबांनाच शिवसेनेचं मुख्य नेता मानते आणि धनुष्यबाणच्या लायक एकनाथ शिंदे साहेब आहेत हे सर्वसामान्य जनतेनं सिद्ध केलं आहे, ते पण मतपेटीतून. विधानसभेला आपण पाहिलं, लोकसभेला आपण पाहिलं, पंचायत नगरपालिका निवडणुकात आपण पाहिलं आणि आता येणाऱ्या महानगरपालिकात सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल की एकनाथ शिंदे साहेबांच्या जागा ह्या उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा जास्त निवडून येणार आहेत. याला कारण काय? याला कारण कार्यकर्त्याला जपणं, याला कारण कार्यकर्त्याच्या निष्ठेला किंमत देणं, याला कारण आपल्या पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचवणं, याला कारण बाळासाहेबांचा हिंदुत्ववादाचा खरा विचार लोकांमध्ये नेणं, याला कारण आनंद दिघे साहेबांनी जशी शिवसेनेची संपूर्ण हयातभर सेवा केली तशी सेवा करणं. अनाथांचा नाथ लोकनाथ एकनाथजी शिंदे साहेब सर्वांना सोबत घेऊन चालतात, सर्वांना एकत्र ठेवतात, सर्वांची मनं जपतात, कोणालाही नाराज होऊ देत नाहीत, प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होतात, प्रत्येकाच्या सुखात साथ देतात, धीर देतात. ते कधीही आपल्या कार्यकर्त्याला एकटं पडू देत नाहीत. ते कधीही आपल्या कार्यकर्त्याला तू एकटा आहेस, तुझ्या पद्धतीने बघ म्हणत नाहीत. एकनाथ शिंदे साहेब असे आहेत जे सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मानानं सोबत घेतात, मी तुझ्या सोबत आहे हे ठासून सांगतात आणि आपल्या कृतीतून दाखवतात आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर सर्वांवरती प्रेम करतात, आपली जबाबदारी ओळखतात, कामाला प्राधान्य देतात. या उलट टोमणे बहादूर उद्धव ठाकरेंचं आहे. ते काय करतात? माझ्या बापाचा पक्ष चोरला, माझं चिन्ह चोरलं, माझी लोक पळवली, माझा पक्ष फोडला. याच्या बाहेर ते आजपर्यंत आलेले नाहीत. त्यांना कार्यकर्त्याचं दुःख कळत नाही, कार्यकर्त्याच्या भावना कळत नाहीत, कार्यकर्त्यांच्या व्यथा कळत नाहीत. उद्धव ठाकरे काय न्याय देणार? उद्धव ठाकरे हे काहीही न्याय देऊ शकत नाहीत. म्हणूनच आज एकनाथ शिंदेच्या हातात शिवसेना सुरक्षित आहे. उद्धव ठाकरेंच्या हातात ती कधीही सुरक्षित नव्हती. उद्धव ठाकरेंच्या हातात कधी शिवसेना एवढी वाढली नव्हती जेवढी आज ती एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात असताना वाढली आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. जय महाराष्ट्र मित्रांनो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.